Hello friend, welcome once again in our YouTube channel Words War. We are aware that in this channel we learn and fight with words. आपलं जे चॅनल आहे त्याच्यामध्ये आपण शब्दांशी युद्ध करतो. तर आजच्या दिवशी मी घेऊन आलेलो आहोत नवीन शब्द स्टार्ट. सो लेट्स स्टार्ट वर्ड्स वार. स्टार्ट हा शब्द आपण बघितला तर याचा अनेक अर्थाने आपण वापर करू शकतो. पहिला जो आहे स्टार्ट म्हणजे निघणे, प्रवासाला आरंभ करणे, शर्यतीला सुरुवात करणे इत्यादी अर्थाने आपण हा स्टार्ट शब्द वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल जर का म्हणायचं झालं तर वी स्टार्टेड नाशिक ऍट 6 AM. आम्ही नाशिकला जाण्यास सकाळी 6 ला सुरुवात केली. सेकंड, स्टार्ट द रेस नाव. म्हणजेच काय तर आता शर्यतीला सुरुवात करा. थर्ड, स्टार्ट द मशीन. मशीन सुरू करा. त्या अर्थाने आपण स्टार्ट हा शब्द वापरू शकतो. स्टार्टच्या समानार्थी दुसरा एक शब्द आहे, त्याचा नाव आहे बिगिन्स. बिगिन्स म्हणजे काय आरंभ करणे. बघा, स्टार्ट आणि आरंभ करणे यांच्यामध्ये थोडासा मायनर फरक आहे. स्टार्ट म्हणजे काय एखादं प्रवासाला निघणे, सुरुवात करणे, या अर्थाने आपण वापरतो. तर बिगिन्स कोणत्या अर्थाने वापरतो तर बिगिनचा अर्थ आहे आरंभ करणे. हा शब्द रुटीन वर्क जर काय असेल म्हणजे दैनंदिन आपले कामं असतील ते दाखवायचे असतील आपल्याला तर तो वापरता येतो. उदाहरणार्थ वी बिगिन्स अवर वर्क इन दी फील्ड ऍट 10 AM. म्हणजे काय आम्ही रोजच सकाळी 10 वाजता शेतात कामाला सुरुवात करतो. डेली रुटीन आहे, दररोजच करतो. वी बिगिन्स अवर स्टडी ऍट 9:30. दररोज आम्ही 9:30 वाजता आमच्या अभ्यासाला सुरुवात करतो. आमची शाळेची टाइम ते आहे, शाळेचा वेळ तो आहे म्हणून या अर्थाने आपण बिगिन्स हा वापरतो. म्हणजे बिगिन्स आणि स्टार्ट जरी समानार्थी असले तर स्टार्ट म्हणजे काय थोडस निम्मे प्रवास वगैरे जे आहे किंवा शर्यतीला सुरुवात करणे यासाठी आपण वापरतो. म्हणजे ते काय महिन्यातून किंवा वर्षातून एखाद्या दिवशी होत असेल किंवा आठवड्यातून एखाद्या दिवशी होत असेल. पण बिगिन्स हा जो शब्द आहे हा आपल्या डेली रुटीन वर्क साठी आहे. जरी डेली रुटीन वर्क आपला एखाद दिवस गॅप पडत असलं तरी आपण तिथं बिगिन्स हा शब्द वापरायचा असतो. नेक्स्ट आहे कमेन्स. कमेन्स म्हणजे काय आरंभ होणे किंवा आरंभ करणे. हा शब्द औपचारिक घटना किंवा प्रसंग यासाठी वापरतात. उदाहरणार्थ HSC एक्झाम विल कमेन्स फ्रॉम 21 फेब्रुवारी. है ना, म्हणजे SSC जी एक्झाम आहे ते 21 फेब्रुवारी पासून सुरू होईल. समजलं म्हणजे काय कमेन्स जर काय काहीतरी आपली जी औपचारिक आहे आणि त्याची डेट आपल्याला कडून चुकलेली आहे असे जर का आरंभ असेल, सुरुवात असेल तर त्यावेळेस आपण कमेन्स हा शब्द वापरू शकतो. अशा प्रकारे आपण हा जो वार आहे तो स्टार्ट अँड कमेन्स अँड बिगिन्स या 3 शब्दांना घेऊन संपवलेला आहे. धन्यवाद.